सर्वांना नमस्कार. इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या या सत्रामध्ये आपले स्वागत आहे. आजच्या सत्रात आपण सीआरओ वापरून सिंगल स्टेज एम्प्लिफायर आणि ऑसिलेटर साठी वेव्ह शेप तयार करणे आणि त्याचे प्रात्यक्षिक करणे याबद्दल शिकू. या सत्राच्या शेवटी आपण सक्षम व्हाल सामान्य स्मिथ एम्प्लिफायरच्या तरंगाची चाचणी घेणे आणि त्यांना इनपुट आणि आउटपुट तरंगेमध्ये यामध्ये वेगळे करण्यासाठी ऑसिलेटर आउटपुट वेव्ह आकार तपासा आणि वारंवारता ओळखा. कॉमन एमिटर सीई एम्प्लिफायरचा व्होल्टेज गेन A2 निश्चित करणे आणि इनपुट आणि आउटपुट तरंगांच्या आकारांमध्ये फरक करणे. सीई एम्प्लिफायर आणि ऑसिलेटर ट्रान्झिस्टर SL100च्या बांधण्यासाठी कीव तयार करण्यासाठी आपल्याला खालील घटकांची आवश्यकता असेल आणि त्यासाठी साधने आहेत. ट्रान्झिस्टर SL100, एक रेझिस्टर 5.6 किलो ओम, 470 ओम, 120 ओम आणि 1.2 किलो ओम, एक कपॅसिटर, डिझाईनवर आधारित एक एमिटर 0 to 30 मिली एम्प्स आणि 0 to 500 MU एम्प्स, एक नियमित डीसी वीज पुरवठा 12 वोल्ट किंवा 1 एम्प, एक फंक्शन जनरेटर, एक सर्किट असेंब्लीसाठी ब्रेडबोर्ड किंवा PCB, एक कनेक्टिंग वायर्स, एक सोल्डरिंग आयर्न आणि सोल्डर आणि डिजिटल मल्टीमीटर. प्रात्यक्षिकाला जाण्यापूर्वी कॉमन एमिटर सीई एम्प्लिफायर समजून घेऊ. सीई एम्प्लिफायर हा एक प्रकारचा ट्रान्झिस्टर एम्प्लिफायर आहे ज्याचा वापर मोठ्या प्रमाणात वर्तमान नफा प्राप्त करण्यासाठी केला जातो. इनपुट सिग्नल बेस एमिटर जंक्शनवर लागू केला जातो आणि आउटपुट सिग्नल कलेक्टर एमिटर जंक्शनवरून घेतला जातो. जेव्हा पॉझिटिव्ह इनपुट सिग्नल लागू केला जातो तेव्हा बेस एमिटर जंक्शनवर फॉरवर्ड बायस वाढतो, ज्यामुळे कलेक्टर करंटमध्ये वाढ होते. यामुळे कलेक्टर लोड रेझिस्टरवर व्होल्टेज ड्रॉपमध्ये वाढ होते, जे यामधून आउटपुट सिग्नल वाढवते. आउटपुट सिग्नल वाढतो. इनपुट सिग्नलच्या निगेटिव्ह हाफ सायकल दरम्यान फॉरवर्ड बायस बेस एमिटर जंक्शनवर फॉरवर्ड बायस कमी, ज्यामुळे कलेक्टर करंट कमी होतो आणि व्होल्टेज ड्रॉप लोड रेझिस्टर ओलांडतो. रेझिस्टरवर याचा परिणाम कमी होतो, यामुळे लोड रेझिस्टरवर प्रवाह लोड रेझिस्टरवर सिग्नल दिसत आहे. चला आता सीई एम्प्लिफायर बनवूया आणि इनपुट आणि आउटपुट तरंग आकाराचे निरीक्षण करूया. कॉमन SL100 ट्रान्झिस्टर तयार करा. SL100 ट्रान्झिस्टर वापरून सर्किट +12 VCC लागू करा. कलेक्टर करंट IC आणि बेस करंट IB मूल्य मोजा आणि रेकॉर्ड करा. बी तक्ता 1 मधील मूल्ये. नंतर फंक्शन जनरेटरमधून इनपुट साइन तरंग लागू करा आणि CRO मध्ये सिग्नल आउटपुट व्हेरीफाय करा. इनपुट आणि आउटपुट तरंगांचे निरीक्षण करा आणि रेकॉर्ड करा. CRO वापरून व्होल्टेज वाढ मोजा. CRO आउटपुटवरून आपण इनपुट आणि आउटपुट तरंगांचे निरीक्षण करू शकतो. आकार सिनसायडल होते हे आपण पाहू शकतो. एमिटर रीडिंग वरून कलेक्टर करंट 6.89 मिली एम्पियर म्हणून मोजला गेला आणि बेस करंट 42 मायक्रो एम्पियर मोजला गेला. आउटपुट तरंग फॉर्ममध्ये एम्प्लिफायरचा व्होल्टेज गेन 4 पट असल्याचे आढळले. याचा अर्थ असा की आउटपुट सिग्नल 4 पटीने इनपुट सिग्नलकडे वाढला. अशा प्रकारे आउटपुट वाढवलेले आहे हे आपण पाहू शकतो. ऑडिओ एम्प्लिफायर हे सीई एम्प्लिफायरचे सामान्य ॲप्लिकेशन आहे. ते मायक्रोफोन किंवा इतर ऑडिओवरून निम्नस्तरीय ऑडिओ सिग्नल वाढवणे, इनपुट स्तोत्रात आणि एक मोठा आउटपुट सिग्नल प्रदान करतो जो स्पीकर चालवू शकतो किंवा हेडफोनसाठी वापरले जातात. सीई एम्प्लिफायर्स इतर अनुप्रयोगांमध्ये देखील वापरले जातात, जसे की रेडिओ रिसिव्हर्स, सिग्नल जनरेटर आणि व्होल्टेज रेग्युलेटर. पुढे हार्टले ऑसिलेटर एकत्र करू आणि वेव्हजची भिन्न कपॅसिटर मूल्यांसह वारंवारता शोधू आणि तपासू. हार्टले ऑसिलेटर एकत्र करण्यासाठी आवश्यक घटक: ट्रान्झिस्टर BF195, 2 कपॅसिटर, इंडक्टर, रेझिस्टर, मध्यम लहरी ऑसिलेटर कॉइल, गँग कपॅसिटर. प्रात्यक्षिकाला जाण्यापूर्वी हार्टले ऑसिलेटरचे ऑपरेशन समजून घेऊ. हार्टले ऑसिलेटर टँक सर्किटमध्ये L1, L2 आणि C1 असतात. जेव्हा कलेक्टर करंट वाहतो आणि वाढू लागतो तेव्हा कपॅसिटर C1 चे चार्जिंग सुरू होते. कपॅसिटर C1 पूर्ण चार्ज झाल्यानंतर विद्युत प्रवाह L1 आणि L2 द्वारे डिस्चार्ज होऊ लागतो, त्यामुळे ऑसिलेशन्स निर्माण होतात. हार्टले ऑसिलेटर एकत्र
करण्यासाठी आवश्यक पायऱ्या. 1. ट्रान्झिस्टरला इनपुट व्होल्टेजची जोडलेले बेस रेझिस्टर R1 आणि R3, आउटपुटला कलेक्टर रेझिस्टर R2 आणि R4 आणि एमिटर रेझिस्टर ग्राउंड असलेला कॉमन एमिटर कॉन्फिगरेशन मध्ये कनेक्ट करा. 2. ट्रान्झिस्टरच्या पायऱ्याशी कॅपॅसिटर C1 कनेक्ट करा आणि इतर गँग कॅपॅसिटर C इंडक्टरच्या समांतर C2 कलेक्टर आणि इंडक्टर मध्ये जोडलेले आहे आणि C3 एमिटर आणि ग्राउंड मध्ये जोडलेले आहे. ट्रान्झिस्टरच्या कलेक्टर सह मालिकेतील इंडक्टर कनेक्ट करा. हार्टले ऑसिलेटर कनेक्शन एकत्र केल्यानंतर चला चाचणी करूया वेगवेगळ्या कॅपॅसिटर मूल्यांसह लहरी आणि वारंवारता. हार्टले ऑसिलेटर सर्किट कनेक्ट करा आणि ट्रान्झिस्टर जास्त गरम होत नाही याची खात्री करून +12 VDC सप्लाय चालू करा. ट्रान्झिस्टर जास्त तापत असल्यास पुरवठा बंद करा आणि कनेक्शन तपासा. मायक्रोवेव्ह ऑसिलेटर कॉइलचे दुय्यम टर्मिनल CRO शी कनेक्ट करा आणि वारंवारता मोजा. स्क्रीनवर सायनुसायडल मोजा आणि ऑसिलेशनची अँप्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी रेकॉर्ड करा. इच्छित ऑसिलेशन फ्रिक्वेन्सी साध्य करण्यासाठी कॅपॅसिटर आणि इंडक्टरची मूल्ये समायोजित करा. गँग कॅपॅसिटरला एका टोकाला सेट करा आणि तक्ता 2 मधील ऑसिलेशनच्या अँप्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी मोजा आणि रेकॉर्ड करा. गँग कॅपॅसिटरला दुसऱ्या टोकाला सेट करा आणि तक्ता 2 मध्ये ऑसिलेशनचा अँप्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी रेकॉर्ड करा आणि मोजा. गँग कॅपॅसिटरला अंदाजे मध्यस्थितीवर सेट करा आणि तक्ता 2 मध्ये ऑसिलेशनचे अँप्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी मोजा आणि रेकॉर्ड करा. हार्टले ऑसिलेटर तयार केल्यानंतर आणि इनपुट लागू केल्यानंतर पुरवठा खालील निरीक्षणे आहेत. कॅपॅसिटर मूल्य असताना व्होल्टेज स्थिर राहते. एका मर्यादेपासून दुसऱ्या मर्यादेत बदललेले कॅपॅसिटर मूल्य म्हणून बदल फ्रिक्वेन्सीमध्ये एक संबंधित बदल साजरा केला जातो. एका टोकाला पीक टू पीक व्होल्टेज 4.2 व्होल्ट आहे. फ्रिक्वेन्सी 2500 हर्ट्झ आहे. दुसऱ्या टोकाला पीक टू पीक व्होल्टेज 4.2 व्होल्ट आणि आहे. फ्रिक्वेन्सी 9700 हर्ट्झ आहे. मध्यस्थितीत पीक टू पीक व्होल्टेज 4.2 व्होल्ट आहे. फ्रिक्वेन्सी 6100 हर्ट्झ आहे. हार्टले ऑसिलेटर सर्किटच्या उदाहरणांमध्ये मेटल डिटेक्टर, घड्याळे आणि रेडिओ यांचा समावेश होतो. थोडक्यात या सत्रामध्ये आपण याबद्दल शिकलो. सामान्य स्मिथ अँप्लिफायरच्या तरंगांची चाचणी करणे आणि इनपुट आणि आउटपुट वेव्ह मधील फरक करणे. ऑसिलेटर आउटपुट वेव्ह आकार तपासणे आणि फ्रिक्वेन्सी ओळखणे. या संकल्पना आगामी सत्रांमध्ये प्रगत विषयांच्या आकलनासाठी एक पाया म्हणून काम करतील. तुमचे लक्ष आणि सहभागाबद्दल धन्यवाद. पुढच्या सत्रात पुन्हा भेटू.